त्या दोन मंडळ अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे शासनाचा महसूल धोक्यात. शासन एकीकडे महसूल वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असताना शिरोळ तालुक्यातील दोन मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. बेकायदेशीररित्या विना रॉयल्टी मुरुम, दगड आणि मातीची वाहतूक सुरू असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिरढोणपासून रसियावाडीपर्यंतच्या परिसरात ही चर्चा सुरू असून विशेष म्हणजे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम, दगड, मातीविना रॉयल्टी वाहतूक होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दोन मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील गावांमध्ये कारवाई केल्याचे दाखवून काही ठिकाणी आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगत आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करावी अशी मागणी शिरोळ तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. जर यावेळी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात संपूर्ण तालुक्यात अशा प्रकारच्या कारवाया वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रांताधिकारी व संबंधित महसूल विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून बेकायदेशीर मुरुम व माती वाहतुकीवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.